गॉड, अमे टायगर. अमे टायगर, वाघ. अमे टायगर. माय गॉड. तुला सांगते, मुलीना याच्या मागे आणि हा माझ्या मागे. अच्छा. हा असं व्हायचं. पण मी याला घास नाही टाकायचं माहितीये. हा 1 ते 4 मला वेळच द्यायचं नाही. का? पुणे ना. 1 ते 4 अवेलेबलच नाहीच नाही. ना. म्हणून कॅन्सल म्हटलं. बाकी कसं आहेस? मस्त मस्त. नेटवर्क मिळतं ना आता मुंबईला? हा, ही एक तक्रार आहे की आम्हीच्या मोबाईलला नेटवर्क मी नसतं. मानला सोर्सेसला तुमच्या. हा, हे- खूप रिसर्च केलेला आहे. हा, म्हणजे हे आणि काय हे दिलदोस्ती कळू दे. दोबाराच्या टीमला फोन केलेला आहे याच्या आधी. त्यांनी हे पण सांगितलं ते काय ते सांग तरी आम्हाला, बाकीच्यात नाही वाटेल की हे नक्की काय आहे. सांग घाबरू नको, सांग. काय होतंय की आमचं जिथे शूटिंग असतं हा. दिलदोस्ती दोबाराचं, हा. तर त्या खयाली पुलावमध्ये मला काही केल्या नेटवर्क येत नाही. ओके. मग मी लोकांना असं म्हणत असतो, तुझं जरा हॉटस्पॉट दे ना, तुझा फोन दे ना. तर बाकीच्यांचंही बिल खूप यायला लागले. हा. तर माझ्यावर बॅनच आणलेला आहे सेटवर. म्हणजे अच्छा. माझा फोनच जप्त करून ठेवतात असं. त्या बाजू थोडंसं दुसऱ्याचं नेट वापरून आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह, ही किती मोठी गोष्ट आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. असं मला पण केलंस तू. पुण्यात सुद्धा यांनी असं केलंय. अच्छा, म्हणजे ही सवय आहे, ही सवय सगळीकडचीच आहे माहिती. पुण्यात कसलं रे, तुला नेटवर्क नाही? सगळीकडे पसरले. नाही काय 4G मिळवण्यासाठी हाजी करायला लागतं. वा वा वा. सचिन विलेजकर. खेडेकर. विलेज म्हणजे काय? तेच ते खेडे. खेडे म्हणजे काय? विलेज. पण छान आहे. आता ह्यांना पार्टी आवडते, मला पार्टी आवडते. पार्ट्या करायच्या. हा, फक्त कारण पाहिजे पार्टी करायला. बाबा आज काय, आंघोळीचा साबण संपला, चला पार्टी करा. माय गॉड, आज काय शूज नाही तर चप्पल घातली, चला पार्टी करा. पार्ट्या खूप आवडतात ना मला. आवडतं. घरी बोलवतात आणि ना बायकोला मदत करतात. बरोबर की नाही? बायकोला मदत करतात, व्यवस्थित कांदा कापून देतात, कांदा कढईत टाकतात. पण एक गोष्ट, यांच्या बायकोने बनवलेला पदार्थ जर कोणी खाल्ला नाही तर यांना राग येतो. हा, हो हो हो. एवढं प्रेम? नाही, नंतर यांना खावं लागतं ना सगळं. पण छान. आपण आता मज्जा करूया. आपण सगळे रॅम्प वॉक करूया. मी आले तर काहीतरी झालंच पाहिजे ना. हंगामा. रॅम्प वॉक. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. मी तुमचं दुःख समजू शकतो सर. काय काय? अगदीच. काय? मला फार वाईट वाटतं. कदाचित ही वेळ माझ्यावर येईल. म्हणजे मी ना अतिशय बेकार शॅम्पू यूज करते. त्यामुळे सगळे केस गळतात. असं पुंचका हातात. मोना एडी. सचिन सर सगळ्यांकडून काय काय ऐकतोय. मी तिलाकडे सुद्धा येणारच आहे. तिची ती कला आम्हाला बघायची. पण तुम्ही म्हणजे कविता हा एक वेगळा भाग आहे. सचिन खेडेकरांच्या आवाजात कविता ऐकणं, तर एखादी तर आम्हाला ऐकायला आवडेल सर. ही कविता मी अनेक वेळा म्हटली आहे. तो जो वैभव जोशी आहे माझा मित्र, वा वा, त्याचीच ही कविता आहे आणि मी म्हणून दाखवतो. पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा घेतली मी भरारी वगैरे, पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे. खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही, तुझा मात्र चेहरा विचारी वगैरे.
बिचारा खरोखरच भिकारी निघाला. बिचारा खरोखरच भिकारी निघाला. मला वाटले पुढारी वगैरे. तिथे एकटा देव होता दरिद्री. तिथे एकटा देव होता दरिद्री. रुबाबात होते पुजारी वगैरे. कशाचीच आता नशा येत नाही. कशाचीच आता नशा येत नाही. तसा घाव होतो जिव्हारी वगैरे. आता फक्त होतील भेटी मनांच्या. आता फक्त होतील भेटी मनांच्या. मळभ दाटलेल्या दुपारी वगैरे. किती जीवना रोज देतोस धमक्या. किती जीवना रोज देतोस धमक्या. दिली का यमाने सुपारी वगैरे. तर ही वैभवला अशासाठी लिहायला सांगितली होती कविता की त्याला असं चॅलेंज दिलं होतं माडगुळकरांसारखं की वगैरे वगैरे वरती तू कविता रचून दाखव. तर त्यांनी ती अगदी अशी पटकन केली होती. आणि वैभवला आता खरं महाराष्ट्रभर असं म्हणतात की तू सादर केलीस त्याच्यापेक्षा सचिननी जास्त वेळाही सादर केली. वा, पण जोरदार टाळ्या सचिन खेडेकर यांच्यासाठी. थँक्यू. इतके वेळा वगैरे वगैरे आलं मला असं आता वगैरे वगैरे सुरू होईल मध्येच. आले सचिन खेडेकर वगैरे आणि असं सुरू झालं की वगैरे वगैरे थांबवतच नाही वगैरे. आता मिथिला तुझ्याकडे येणार आहे. तो जो एक छान प्रकार आहे बाबा, आम्ही मंत्रमुग्ध होतो. हे तू स्वतः इन्व्हेंट केलंय की हे तू शिकलीयस? हे मी ऑनलाईनच शिकले. एक अमेरिकन सिंगर आणि ॲक्टर आहे ॲना केंड्रिक नावाची. तर पिच परफेक्ट या चित्रपटात तिने हे गाणं गायले. हा चित्रपटच ॲकपेलावर बेस्ड आहे. तर तिच्या गाण्याला कप सॉन्ग म्हणतात. आणि ती जो ते रिदम वाजवते ते बेसिक 4 बीट रिदम आहे, ज्यावर मग मला ते मी शिकले तिचंच बघून बघून. यूट्यूबवर ट्युटोरियल्स पाहिले आणि मग तशीच मी शिकले. म्हणून मी एक प्रयोग म्हणून एक मराठी गाणं गाऊन पाहिलं त्याच्यावर. आणि मग ती अशीच एक प्रयोग म्हणूनच टाकला होता तो मी. मोबाईल फोनवर काढलेला तो व्हिडिओ आहे. पण हे बघायला आवडेल, नुसतं ऐकायचं नाही, बघायला आवडेल. ही चाल तुरु तुरु ती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली. जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. इथं कुणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना. तू जरा माझ्याशी बोलना ओठाची मोहोर खोलना. तुला ग बघ जाता मग वळून पाहता वाट पावला तडखळली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागिण सळसळली.